नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, माझं नाव डॉक्टर विनोद भुक्तर। मी कन्सल्टंट रोबोटिक हिप आणि नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे। सध्या मी ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बीड बायपास येथे कार्यरत आहे। मी माझं ऑर्थोपेडिक्सचं DNB ऑर्थोपेडिक्सचं शिक्षण कूपर हॉस्पिटल मुंबई येथे कंप्लीट केलं। त्याच्यानंतर 1 वर्षाचं मी प्युअरली जॉईंट रिप्लेसमेंटची प्रॅक्टिस भाभा हॉस्पिटलला केली। त्यानंतर मी 1 वर्षासाठी माझ्या जॉईंट रिप्लेसमेंटच्याच इंटरेस्टमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप एशियन जॉईंट रिकन्स्ट्रक्शन इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डॉक्टर विजय बोस, जे इंडियामधले टॉपमोस्ट हिप सर्जन आहेत, आणि डॉक्टर सूर्यनारायण पिचाई सर यांच्यासोबत फेलोशिप केली। त्या 1 वर्षात मी मिनिमम 1000-1500 जॉईंट रिप्लेसमेंटच्या प्रोसिजर असिस्ट केल्या, त्यांच्यासोबत काम केलं। तो अनुभव घेऊन मी आपल्या भागात जॉईंट रिप्लेसमेंटची प्रॅक्टिस सेट करत आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून मी आता नुकतीच एक 58 वर्षाची महिला माझ्याकडे नीच्या म्हणजे गुडघ्याच्या त्रासामुळे आली होती। मग मी त्यांचं टोटल नी रिप्लेसमेंट हे सबव्हास्टस अप्रोचनी केलं। सबव्हास्टस अप्रोच असा आहे की ज्याच्यात आपण कुठलीही मांसपेशी म्हणजे मसल कट नाही करत, मसल्स कट न करता आपण मसल्स फक्त उचलून टोटलनी रिप्लेसमेंट प्रोसिजर केली। त्यामुळे पेशंटला जो होणारा त्रास आहे ऑपरेशनचा तो खूप कमी झाला। पेशंट स्नायू कट न केल्यामुळे जो म्हणजे गुडघ्याची मुवमेंट होणारा, तर गुडघ्याची मुवमेंट करणारा हा जो मेन स्नायू असतो याला क्वाड्रिसेप्स टेंडॉन म्हणतात। तर हा क्वाड्रिसेप्स टेंडॉन मी कट न करता गुडघ्यापर्यंत पोहोचलो आणि गुडघ्याची नी रिप्लेसमेंट केली। त्यामुळे पेशंटचा जो गुडघ्याच्या मुवमेंट आहेत त्या दुसऱ्या दिवशी चांगल्या आल्या आणि पेशंटला चालायला काहीही त्रास नाही झाला दुसऱ्याच दिवशी। आणि मी पेशंटला 3 दिवसाच्या आतच डिस्चार्ज केलं आणि पेशंट आता कम्फर्टेबली चालत आहे। आपण ही सर्जरी मॅन्युअली केली का मशिनरीची? ही मॅन्युअलीच केलेली आहे, याच्यात रोबोटिकची हेल्प नाही घेतली। बट ही सर्जरी सक्सेसफुल होण्यामागचं मेन रिझन आहे की मी जो वापरलेला सबव्हास्टस मिनिमल इन्व्हेजिव्ह सबव्हास्टस अप्रोच आहे, जो मसल स्पेअरिंग आहे। मसल स्पेअरिंग मीन्स मसलला कुठलाही टच न करता, कुठलीही इजा न करता ही प्रोसिजर केली मी। ही जी सर्जरी आहे मसल हे करून होते का बोनचा त्रासामुळे? ही म्हणजे आर्थरायटिस हा
ऑस्टिओआर्थरायटिस हा नीचा जनरली बोनचाच आजार आहे, बट मसल विकनेस असल्यामुळे पण त्याच्यात थोडीशी भर पडतेच. तर आता हे आर्थरायटिसवाला नी आहे. तर याच्यात जे वरचा फिमरचे कार्टिलेज आणि खालच्या टिबियाचे कार्टिलेज घासल्यामुळे होतो. मग आपण या नी रिप्लेसमेंटमध्ये काय करतो की जो घासलेला पार्ट आहे तो तेवढाच शेव ऑफ करून वरचा आणि खालचा म्हणजे एक 8 mm वरचा 8 mm खालचा 8 mm वरचा 9 mm एवढाच भाग फक्त शेव ऑफ करतो इम्प्लांट बसवण्यासाठी. आणि मग आपण मध्ये जी एक पॉलिइथिलीन असते, हायली कॉस्टलिन पॉलिइथिलीन असते, तर ती बसवतो. जी मुवमेंट होते हे फिमोरल कंपाऊंड आणि पॉलीमध्ये होते. त्यामुळे पेशंटला काय हाड जे घासलेला हाड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये न आल्यामुळे त्यांना पेन वगैरे काही होत नाही, वेदनारहित मग पेशंट चालायला लागतो. फिमर आणि टिबिया याच्यामधून म्हणजे जो फिमर आणि टिबियाचा जो कार्टिलेज लॉस झाल्यामुळे जे घर्षण झालेलं आहे तो पार्ट एकमेकांच्या सानिध्यात आल्यामुळे खूप जास्त पेन होतो. तर ह्या प्रोसिजरमुळे तो जो घासलेला पार्ट आहे आपण तो थोडासा शेव करतो आणि हे इम्प्लांट बसवतो. मेजर प्रॉब्लेम हा फिबियामध्ये असतो की टिबियामध्ये असतो? दोन्हीमध्ये पण असतो. ओके, दोन्हीकडचं पण हाड घासलेलं असतं, पण दोन्ही साईडचा मीडियल जो मधला भाग आहे, तर गुडघ्यामध्ये 3 कंपार्टमेंट असतात. मीडियल कंपार्टमेंट, लॅटरल कंपार्टमेंट आणि एक पटेलोफिमल कंपार्टमेंट असतो. तर मीडियल कंपार्टमेंट हा सगळ्यात पहिले इन्व्हॉल्व्ह होतो आणि सगळ्यात जास्त घासला जातो तो. फिबियाचा काही हे राहत नाही त्याच्यामध्ये? फिमरचा टिबिया फिबुला जो असतो, फिबुला जो असतो, फिबुलाचा नाही, फिबुलामध्ये नसतं काही. ओके, जो जॉईंट असतो त्या नी जॉईंट मध्येच आपलं कार्टिलेज लॉस होतो. ओके, आयुष्य किती पटीने वाढतं याच्याने? आता जनरली हे 60च्या नंतर आपण प्रिफर करतो लोकांना. तर याची आता ज्या लेटेस्ट इम्प्लांट आहे तर त्यांची लाईफ ही 30 वर्षाच्या आरामात आहे. ओके, म्हणजे पेशंट 90 वर्षाचा होईपर्यंत तर काही त्रास होत नाही त्यांना. मध्ये काय काय काळजी घ्यायची? काळजी एवढी काही जास्त घ्यायची नाही. आता एवढी काही जास्त घ्यायला लागत नाहीये. फक्त पहिल्या 2 आठवड्यात थोडं वॉकरच्या सहाय्याने आपण पेशंटला चालवतो आणि एकदा काय पेशंट कॉन्फिडंट झाला चालण्यासाठी तर मग आपण विदाऊट वॉकर पण चालू शकतो त्यांना. आणि ह्या सबऑस्टस अप्रोचमुळे आपण जे मसल कट नाही करत तर फिजिओथेरपीची एवढी जास्त गरज नाही पडत. पेशंट कम्फर्टेबली चालतो तर चालणं हेच म्हणजे गुडघ्यासाठी चालणं ही एक फिजिओथेरपीच आहे. तर ते जेवढा चालेल तेवढं बेटर होत जातो. पेशंट फक्त चालू शकतो, तो धावू शकत नाही. आता 60च्या नंतर धावायची म्हणजे त्या पेशंटची रिक्वायरमेंट धावण्याची नसतेच. मेनली धावू शकतात पेशंट, असं काही नाहीये. बट आता म्हणजे आर्थरायटिसमुळे त्यांच्या दैनंदिन आपण ऑपरेशन कुणाचं करतो, ज्यांना सीड्या चढायला त्रास होतो, ज्यांना टॉयलेटमध्ये बसायला त्रास होतो, ज्यांना मांडी घालायला त्रास होतो, अशा रुग्णांसाठी म्हणजे दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी आपण करतो त्या करताना त्रास होतोय त्या पेशंटलाच आपण ही रिप्लेसमेंट सर्जरी ऍडवाइस करतो. जर आर्थरायटिस झाला असेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी अफेक्ट नसतील झाल्या तर आम्ही अशा पेशंटला नी रिप्लेसमेंटसाठी असं पुश नाही करत. जोपर्यंत त्यांना ते कम्फर्टेबल असतील तोपर्यंत आम्ही असं काही ऑपरेशनचा सल्ला देत नाही. बरं, गुडघ्याचा कटकट आवाज येणं किंवा सूज येणं याला पण ऑपरेट करायची गरज आहे का? नाही, कटकट आवाज यायचे खूप काही कारणं असतात आणि ते वयानुसार काय आपल्याला ते इव्हॅल्युएट करावं लागतात. त्यासाठी काय ऑपरेटिव्ह प्रोसिजर करायची लगेच काही गरज नसते. ही सर्जरी हार्मफुल आहे का? म्हणजे पेशंटला त्रास होतो का याचा? हार्मफुल तर नाही म्हणतात, बेनिफिशियलच आहे पेशंटला. पेशंट असे दुखण्यामुळे एवढे त्रस्त झालेले असतात, त्यांच्या डेलीच्या ऍक्टिव्हिटी करू शकत नाहीत. तर ऑपरेशन नंतर त्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. दैनंदिन जीवनात ते नॉर्मल होऊ शकतात. पेशंट म्हणजे ऑपरेशन एवढं हे नाही, हे कॉमन ऑपरेशन आहे. हे जगात सगळ्यात जास्त होणार नी रिप्लेसमेंट किंवा नीच्या प्रोसिजर सगळ्यात जगात सगळ्यात जास्त होणाऱ्या ऑपरेशन पैकी एक आहेत. या संदर्भामध्ये म्हणजे काय प्रिकॉशन घ्यावी किंवा हे ऑस्टिओपॉरोसिस वगैरे होऊ नये? तर हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं, व्यायाम कंटिन्यू करणं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी करा. जरी वय झालं असेल तर जेवढे काय होतात तेवढे व्यायाम कंटिन्यू करणं बेटर असतं बोन्ससाठी. खाण्यापिण्यात काय काळजी घ्यावी? खाण्यापिण्यात हेल्दी गोष्टी जसं हाय प्रोटीन डाएट करायला पाहिजे, शुगर थोडं कमी करायला पाहिजे, कार्बोहायड्रेट कंटेंट थोडं कमी खायला पाहिजे, वेट थोडंसं मेंटेन करायला पाहिजे, तर गुडघ्याचे त्रास होत नाहीत. बरं, औरंगाबाद संभाजीनगर शहरात आपल्यासारखे प्रॅक्टिशनर किती आहे? आता रिप्लेसमेंट सर्जन माझ्या अंदाजाने तरी 10-15 तर असतीलच. पण आपल्या
आपण ज्या अल्पवयामध्ये ही एवढी मोठी सर्जरी केली, या धर्तीवरचे तर डॉक्टर नसणारच नाही. म्हणजे या वयात चालू करतात लोक. हा. ओके, म्हणजे माझ्या वयात जे स्टार्टिंग करतात. शेवटी फ्युचर तुम्ही संभाजीनगर औरंगाबादलाच बनवणार, इथेच हो, राहणार. नक्कीच नक्कीच. आपण खरं आपली क्वालिटी खरी म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये प्रॅक्टिस करावी अशी आहे. तरीही आपण छत्रपती संभाजीनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करण्याचं ठरवलं आहे. यामागचा आपला उद्देश काय आहे? आता माझं मूळ गाव हिंगोली आहे आणि मी याच भागात वाढलोय. सगळं काही माझं इकडेच झालेलं आहे. शिक्षण माझं 12वी पर्यंत लातूरला झालेलं आहे. तर आपण जे काही आता शिकलोय चांगल्या गोष्टी, त्या आपल्या भागातल्या पेशंटला त्याचा फायदा व्हावा म्हणून मी माझ्या भागालाच जास्त प्रिफरन्स दिलेला आहे. आपण काय या निमित्तानं काय अपील कराल? आव्हान करा पेशंटसाठी किंवा अशा असे जे पेशंट असतात, जसे गुडघ्याच्या आर्थरायटिसमुळे त्रस्त किंवा खुबा जो हिप म्हणतात त्याच्या एव्हियनमुळे जे त्रस्त पेशंट असतात, ज्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात ह्या गोष्टीमुळे खूपच अडथळे येत आहेत, त्यांनी ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे. ऑपरेशनसाठी घाबरायला नाही पाहिजे. ऑपरेशन हे त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठीच आहे. ओके, ह्या ऑपरेशन नी रिप्लेसमेंट बद्दल असा खूप गैरसमज आहे लोकांमध्ये की ऑपरेशन नंतर पेशंट झोपूनच राहतात वगैरे. असं ज्यांनी नाही केलं ऑपरेशन त्यांचे असे खूप गैरसमज असतात, कुठून तर ऐकलं वगैरे. ज्यांचे ऑपरेशन झालेत त्यांच्याकडून त्यांचे रिव्ह्यू ऐकून डिसिजन घेतलेलं बेटर आहे. डॉक्टर साहेब, साधारण खर्च किती येतो एका पेशंटला? हे जे नी रिप्लेसमेंटचा जो इम्प्लांट असतं ते थोडं कॉस्टली असल्यामुळे मिनिमम तरी 1.5 लाखाच्या जवळपास जातो. म्हणजे ऑपरेशन, मेडिकल, त्यानंतर स्टे, हे सर्व 1.5 लाखाच्या जवळपास जातं. आपण नी रिप्लेसमेंट एवढीच फक्त सर्जरी करता की बाकी हाडाच्या संदर्भातल्या सगळ्या सर्जरी करता? माझा मेन फोकस नी आणि हिप रिप्लेसमेंटच आहे. मी नी रिप्लेसमेंट सबवास्टस अप्रोचनी करतो आणि हिप रिप्लेसमेंट मी ट्रॅडिशनल पोस्टेरियर अप्रोचनी न करता डायरेक्ट अँटेरियर अप्रोचनी करतो. हा पण एक इंडियामध्ये नवीन अप्रोच आहे जो US आणि युरोपियन कंट्रीमध्ये चालू आहे. इंडियामध्ये थोडासा कमी लोक प्रिफर करतात. तो पण एक कुठलेही स्नायू न कट करता टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याचा एक अप्रोच आहे. त्याला डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणतात. वृद्धामध्ये साधारणतः हिप रिप्लेसमेंट किंवा हिपचे प्रॉब्लेम जास्त असतात. वृद्धामध्ये नी रिप्लेसमेंट जास्त कॉमन असतं. हिप रिप्लेसमेंटसाठी काही वय नसतं. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हे कोविड नंतर खूप जास्त वाढलेलं आहे. तर त्याचं म्हणजे मी ऑपरेट केलेले किंवा मी आमच्या सगळ्यांकडे बघितलेले खूप पेशंट असतात. आम्ही मिनिमम कमीत कमी 20 वर्षाच्या पण पेशंटचा आम्ही हिप रिप्लेसमेंट केलेला आहे चेन्नईला. आपलं पूर्ण नाव सर? डॉक्टर विनोद भुक्तर. ॲड्रेस सांगा सर. ॲड्रेस ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, बीड बायपास रोड, आकासा हॉटेलच्या साईडला, MIT कॉलेजच्या अपोजिट साईडला, संभाजीनगर. हा नी जॉईंट आहे. तर नी जॉईंटमध्ये हा TBI असतो आणि फिमरनी बनलेला असतो. हा मीडियल साईडचा भाग असतो, हा लॅटरल साईडचा भाग असतो. तर हा मिडियल टिबियल प्लॅटो असतो, हा लॅटरल टिबियल प्लॅटो. वरचा मिडियल फिमोरल कोंडाईल, लॅटरल फिमोरल कोंडाईल असतो. आणि ह्याच्यामध्ये एक मेनिस्कस नावाचा एक स्नायू असतो. म्हणजे हे गादी म्हणतो आपण सामान्य भाषेत, त्याला गादी म्हणतो. आणि याच्यात सायनोव्हिल फ्लुइड, जसं आपलं गाडीचं इंजिनसारखं एक सायनोव्हिल फ्लुइड असतं. तर जी काय मुवमेंट होते ते या गादीमध्ये होते आणि सायनोव्हिल फ्लुइड असल्यामुळे ती स्मूथ मुवमेंट होते. म्हणजे हाड एकमेकांना घासत नाही. आणि या हाडांच्या वर ना एक कार्टिलेज नावाचं ऑर्गन असतं. तर वयोमानानुसार काय होतं, तर हा जो मेनिस्कस नावाचा पार्ट आहे ना, त्याच्यात कोलॅजिन असतं. तर ते डिजेनरेट घासून ते डिजेनरेट होऊन जातं, म्हणजे घासलं जातं. तर मग हे फिमर आणि टिबियाचं कार्टिलेज आहे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन घासून आर्थरायटिस होतो. तर आता आर्थरायटिसवाला गुडघा आपल्याला असा दिसतो, हा खडबडीत असतो. तर हे जे कार्टिलेज असतं ते आपल्या नखासारखं असतं. तर एकदा काय हे नख एकमेकांना घासलं तर पेन नाही होत. पण जेव्हा हे हे नखाचा वरचा भाग जर उखडला आणि मधला पार्ट एकमेकांना जसा घासतो, तो जो पेन असतो तसा हा कार्टिलेज लॉस झाल्याच्या नंतर पेन होतो. तर आपण नी रिप्लेसमेंटमध्ये जो घासलेला पार्ट आहे तो फक्त थोडासा, जेवढं इम्प्लांटचं थिकनेस असतं, खाली आपल्याला 8 mm कट करावं लागतं, वर एक 9 mm कट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर आपण सिमेंटच्या मदतीने हे इम्प्लांट फिक्स करतो. आणि मग ही मुवमेंटमध्ये एक पॉलिथिलीन असते,
तर त्याच्यात मुवमेंट होते, त्यामुळे पेशंटला काही पेन वगैरे होत नाही. हे पार्ट्स बदलतं का आपण? हे दोन, याला फिमोरल कंपाऊंड म्हणतात, याला टीबीएल कंपाऊंड म्हणतात. आणि टीबीएल कंपाऊंडच्या वर आपण एक पॉलिइथिलीन टाकतो. हे रबरासारखे राहते काही? हे कोबाल्ट क्रोमियमचं असतं. ओके, कोबाल्ट क्रोमियम, टायटॅनियम, खूप सारे मटेरियल आहेत. आणि हे आपलं हायली कॉस्टली पॉलिइथिलीन. जेवढं कॉस्टली मटेरियल घेत तेवढं रिझल्ट चांगला. रिझल्ट म्हणजे त्याच्यात खूप साऱ्या कंपन्या आहेत. ओके, इंडियन कंपन्या आहेत, काही फॉरेन कंपन्या आहेत.